नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली देवासमोर प्रार्थना करत असते. देवी तिला कौल देते आणि त्यामुळे सायली खूप आनंदी होते. इकडे प्रतापराव अश्विनला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात. अश्विन विचारतो, तुम्ही अचानक मला भेटायला कसे काय आलात? त्यावर प्रतापराव म्हणतात, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. अश्विन विचारतो, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? प्रतापराव हसत म्हणतात, प्रॉब्लेम वगैरे काही नाही. अरे, तुझा बाप म्हणून मी तुझ्याशी गप्पा मारू शकत नाही का? अश्विन म्हणतो, तुम्ही फक्त गप्पा मारण्यासाठी माझ्या हॉस्पिटलपर्यंत आले नसणार. मम्माने तुम्हाला प्रियाबद्दल सगळं सांगितलं ना? त्यावर प्रतापराव म्हणतात, त्याचंच जास्त वाईट वाटतं रे. अश्विन म्हणतो, प्रियाने केलेली प्रत्येक गोष्ट वाईटच होती, त्यामुळे वाईट वाटणं साहजिकच आहे. प्रतापराव शांतपणे म्हणतात, प्रिया कशी वागली याच्याशी मला काही देणंघेणं नाही. तसंही आता प्रियाशी माझा काही संबंध नाही. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतं, ते म्हणजे या सगळ्या गोष्टी मला तुझ्याकडून नाही तर तुझ्या मम्माकडून कळल्या. अश्विन म्हणतो, तुम्ही इथे नव्हता डॅड. त्यावर प्रतापराव म्हणतात, अरे फोन तर होता ना? एक कॉल करून सांगितलं असतंस की डॅड, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. मी सगळी कामं टाकून तुझ्यासाठी आलो असतो. अश्विन म्हणतो, मी इतक्या चुका केल्या आहेत की त्याचं ओझं तुमच्यावर टाकायचं नव्हतं. त्यावर प्रतापराव भावूक होत म्हणतात, तुम्ही मुलं आमच्याशी मनमोकळेपणाने बोलत नाही, याचंच जास्त ओझं आम्हाला वाटतं. कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा विश्वास तुम्हाला का वाटत नाही? मला तुमचा बाप होण्यापेक्षा मित्र व्हायला जास्त आवडेल. ते पुढे म्हणतात, एक सांग, प्रियाबद्दल आणि तिच्या पोटातील बाळाबद्दल तुला काय वाटतं? कोणताही आडपडदा न ठेवता मला सगळं सांग. अश्विन ठामपणे म्हणतो, प्रियाबद्दल आणि त्या बाळाबद्दल मला काहीच वाटत नाही आणि मी आजही याच मतावर ठाम आहे की तिच्या पोटातील बाळ माझं नाही. प्रतापराव म्हणतात, तू घरातल्या सगळ्यांना प्रियाचा विषय बंद करायला सांगितलास, पण तुझ्या मनातून तो विषय अजून गेला नाही. एका मुलीने चुकीचं वागलं म्हणून जगातल्या सगळ्याच मुली तशा असतात असं नाही. अश्विन म्हणतो, आता मला कोणावरही विश्वास ठेवायला भीती वाटते. प्रतापराव त्याला समजावत म्हणतात, तुझ्या मनातील ही भीती तेव्हाच दूर होईल जेव्हा तुझ्या आयुष्यात कोणीतरी ती जागा भरून काढेल. अश्विन लगेच म्हणतो, तुम्ही असा विचारही करू नका, हे अशक्य आहे. प्रतापराव त्याला समजावत म्हणतात, आयुष्याची नवीन सुरुवात करायला घाबरू नकोस. मनात शंका असतील तर माझ्याशी बोल. मनातल्या मनात कुढत बसू नकोस. हे ऐकून अश्विन प्रतापरावांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागतो. तो म्हणतो, माझ्या आयुष्यात पुढे काय होईल हे मला माहीत नाही, पण माझ्या पाठीवर तुमचा हात आहे, ही भावना मला खूप आधार देऊन जाते. इकडे अर्जुन सायलीला समजावून सांगतो, जसं ठरलंय तसंच होऊ दे. प्लॅनमध्ये काही बदल करू नकोस आणि तुला काहीही वाटलं तर मला लगेच फोन कर. मी तुझ्या पाठीमागेच आहे. सायली विचारते, तुम्ही ते खेळणं आणलं आहे ना? अर्जुन म्हणतो, हो, द्यायचंच राहून गेलं होतं. तो ते खेळणं सायलीच्या हातात देतो. सायली डोळे बंद करून ते हातात धरते आणि तिला पुन्हा काही अस्पष्ट आठवणी दिसू लागतात. तेवढ्यात रविराज आणि प्रतिमा बाहेर येतात. ते म्हणतात, निघायचं का? अर्जुन म्हणतो, मला जरा काम आहे, मी निघतो, आणि तिथून निघून जातो. रविराज म्हणतो, सायली, तू पुढे बस, तुला धक्के बसणार नाहीत. पण सायली म्हणते, मला मागेच बसायचं आहे. प्रतिमा तिला समजावण्याचा प्रयत्न करते, पण सायली ठामपणे सांगते, आज मला जसं वाटतंय तसंच करायचं आहे. अखेर सगळे गाडीत बसून निघतात. मात्र राकेशने त्यांच्या गाडीत आधीच काहीतरी बिघाड केलेला असतो. तो मनातच रविराज, प्रतिमा आणि सायलीला कायमचा गुडबाय म्हणतो. गाडी पुढे जात असताना अचानक जोराचा वारा सुटतो. रविराज म्हणतो, अचानक वारा कसा काय सुटला? प्रतिमा म्हणते, पाऊस येईल असं वाटतं. त्यावर रविराज म्हणतो, पाऊस नाही, वादळ येईल असं वाटतं. त्यांच्या पाठोपाठ अर्जुनही येत असतो. तो खूप घाबरलेला असतो. अचानक बदललेलं वातावरण पाहून तो देवीला प्रार्थना करतो, सायली आणि बाळाचं रक्षण कर. रविराज विचारतो, याच रस्त्याने पुढे जायचं आहे ना? सायली होकार देते. प्रतिमा विचारते, आपण नेमकं कुठे जातोय हे आता तरी सांगशील का? त्यावर रविराज म्हणतो, सायली आपल्याला मंदिरातच घेऊन जात असणार. प्रतिमा मात्र म्हणते, आपण दुसऱ्या रस्त्याने गेलो असतो तर बरं झालं असतं. गाडी सावकाश चालवा. इकडे घरात कल्पना आणि अस्मिता अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे चिंतेत पडतात. गाडीत सायलीला पुन्हा पुन्हा अस्पष्ट गोष्टी दिसू लागतात. हॉस्पिटलमध्ये माधवभाऊंना तिने विचारलेले प्रश्न तिला आठवतात आणि तिच्या आठवणी हळूहळू जाग्या होऊ लागतात. दुसरीकडे राकेश नागराजला सांगतो, रविराज, प्रतिमा आणि सायली परत येणार नाहीत अशी व्यवस्था करून आलो आहे. नागराज विचारतो, काम नीट झालं ना? राकेश होकार देतो. नागराज म्हणतो, पूर्वी मला तू बावळट वाटायचास, पण परत आल्यापासून तू खूप बदलला आहेस. सचिन म्हणतो, तुमचा बदला आता तुमचा मुलगाच पूर्ण करणार. इकडे गाडीत रविराज सायलीला विचारतो, तुला काही त्रास होत नाही ना? सायली म्हणते, नाही, मी ठीक आहे.
पण बाहेरचं वादळी वातावरण पाहून रविराजला स्वतःचा अपघात आठवतो. त्याचवेळी सायलीलाही भूतकाळातील अनेक गोष्टी आठवायला सुरुवात होते. दरम्यान पूर्णा आजीला अचानक तन्वीची हाक ऐकू आल्याचा भास होतो. त्या मोठ्याने ओरडतात, प्रतापराव, रविराज, प्रतिमा, तन्वीला वाचवा, कोणीतरी तिला वाचवा. घरातील सगळेजण धावत येतात. अश्विन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, आजी, तन्वी कुठे आहे हेच आपल्याला माहिती नाही. पण आजी म्हणतात, मला खूप अभद्र स्वप्न पडलं आहे. मला देवी आईसमोर घेऊन चला. आणि शेवटी येतो आजच्या भागातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा क्षण. सायलीला अचानक सगळ्या आठवणी स्पष्टपणे परत येतात. तिला लहानपणीचा अर्जुन आठवतो. तिच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा चेहरा आठवतो. तिचा संपूर्ण भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. ती खूप आनंदी होते आणि भावूक होऊन म्हणते, मला हा चेहरा पहिल्यांदाच इतका स्पष्ट दिसतोय. याचा अत्यंत उत्कंठावर्धक प्रसंगावर आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.